नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल आणि तुम्ही पाहत आहात IT टॉक्स इन मराठी. मित्रांनो, जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये हा व्हिडिओ डिवाइड केलेला आहे. तर पार्ट 1 चा व्हिडिओ आपला ऑलरेडी कंप्लीट आहे आणि आता मी पार्ट 2 चा व्हिडिओ करत आहे. IT मध्ये फ्रेशर्सला किंवा लेस एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट्सला जॉब मिळवण्यासाठी येणारे चॅलेंजेस आणि त्यावर असणारे सोल्युशन्स, सो यावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. चला तर सुरू करूया सेकंड पार्टचा हा व्हिडिओ. यामध्ये आपण IT मधल्या चॅलेंजेसला टॅकल कसं करायचं याबद्दल बोलत आहोत आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी 2 सोल्युशन्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. तर यामध्ये ॲडिशनल अजून सोल्युशन्स कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया. तिसरं सोल्युशन, तुम्ही रँडमली कोणत्याही गोष्टी शिकायचं अवॉइड करा. आज AI मुळे कॅन्डिडेट्समध्ये खूप जास्त कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर उद्या ब्लॉकचेन, तर परवा वेब डेव्हलपमेंट किंवा त्यानंतर डेव्हऑप्स. सो असे स्टुडंट्स हॉप ऑन किंवा सब्जेक्ट्स चेंज करत शिकत आहेत. यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की तुम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट्सला एक्सप्लोर करताय, पण तुम्ही कोणत्याही सब्जेक्टमध्ये एकदम डिटेल स्पेसिफिक नॉलेज गॅदर करत नाही आहेत आणि त्यामुळे काय होतंय, तुम्ही त्या स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये मास्टर करू शकत नाही आहेत आणि त्यामुळे मास्टरिंग नसल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इंटरव्ह्यूच्या वेळेस लो होत आहे, कारण तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये डिटेल नॉलेजच भेटलेलं नाही आहे. सो हा एक प्रॉब्लेम आजकाल जास्त कॅन्डिडेट्समध्ये मला दिसतोय आणि ज्यामुळे त्यांना पर्टिक्युलर स्किल किंवा पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी किंवा पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये डिटेलमध्ये गोष्टी माहिती नाही आहेत. सो तुम्ही ही गोष्ट तुम्ही अवॉइड करा. सो इन शॉर्ट तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्ही प्रॉपर डिरेक्शन शोधा आणि त्या डिरेक्शनला फॉलो करा. तुम्ही ते डिरेक्शनमधून दुसऱ्या डिरेक्शनला जाऊ नका किंवा मध्येच एक कोणी तुमचा फ्रेंड दुसऱ्या टॉपिकबद्दल करतोय तर तुम्ही तो टॉपिक लगेच स्टार्ट केला, नंतर तुम्हाला वाटलं की नाही हा टॉपिक्स नाही आहे चांगला, दुसऱ्या टॉपिकबद्दल बघू, तर मग तुम्ही दुसरा टॉपिक पाहिला. तुम्ही जर असं कंटिन्युअसली स्विचिंग करत राहिलात तर तुम्ही स्किल्स गेन करू शकणार नाही. चौथा पॉईंट, रेझ्युमे बिल्डिंग स्ट्रॉंग करा. आता हा रेझ्युमे हा असा पॉईंट आहे की ज्यावर एक सेपरेट व्हिडिओ केला तरी तोही कमी पडेल, पण मी तुम्हाला रेझ्युमे तुमचा कसा स्ट्रॉंग करता येईल आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत याबद्दल काही स्पेसिफिक पॉईंट सांगतो. ते तुम्ही फॉलो करा आणि तुमचा रेझ्युमे डेफिनेटली चांगला बिल्ड होईल. पहिला पॉईंट, तुमचा रेझ्युमे एकदम सिंपल ठेवा. दुसरा पॉईंट, तुमच्या रेझ्युमेमध्ये रिअल स्किल्स मेन्शन करा, फेक स्किल टाकू नका. तिसरा पॉईंट, इंटरव्ह्यूअरला कन्फ्युजन होईल असे पॉईंट्स त्यामध्ये मेन्शन करू नका. तुम्हाला जर एखाद्या पॉईंटबद्दल क्लॅरिटी असेल तर तोच पॉईंट तुम्ही रेझ्युमेमध्ये टाका. जर तुम्ही एखाद्या पॉईंटबद्दल क्लिअर नसाल तर तुम्ही तो पॉईंट रेझ्युमेमध्ये टाकू नका. इंटरव्ह्यूवर जर कन्फ्यूज झाला तर तुम्हाला रँडमली त्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारेल आणि तुम्ही त्यावर आन्सर करू शकणार नाहीत आणि तुम्ही स्वतः कन्फ्यूज व्हाल. सो असे टॉपिक्स जे खूप इंटरव्ह्यूला कन्फ्यूज करू शकतात किंवा तुम्ही स्वतःही कन्फ्यूज आहात असे टॉपिक रेझ्युमेमध्ये अजिबात टाकू नका. नंतर फेक टेक्नॉलॉजीज ही रेझ्युमेमध्ये मेन्शन करू नका. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही खूप हाय लेवल तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती आहे किंवा स्किल्सबद्दल माहिती आहे, तुम्ही ते रेझ्युमेमध्ये डिटेलमध्ये मेन्शन केलं असेल तर तेही खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. सो तुम्ही फेक टेक्नॉलॉजीज रेझ्युमेमध्ये अजिबात टाकू नका. 5वा पॉईंट, तुमचा रेझ्युमे ओव्हरलोड करू नका. म्हणजेच काय की तुमच्या रेझ्युमेमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा टाकू नका की जेणेकरून तुमचा रेझ्युमे खूप जास्त लांबलचक होईल आणि इंटरव्ह्यूवरला समजणारच नाही की तुमची कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर कमी फोकस केला पाहिजे. त्याचबरोबर इंटरव्ह्यूवरला जास्त इंटरेस्ट तुमच्यासोबत बोलण्यामध्ये असतो, तुमच्याकडनं काय गोष्टी आहेत त्या जाणून घेण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो तुमच्या रेझ्युमेपेक्षा. तुम्ही रेझ्युमेमध्ये खूप जास्त लांबलचक गोष्टी मेन्शन करू नका. आणि एक अजून महत्त्वाचा पॉईंट, इंटरव्ह्यूवरला जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही असतात तेव्हा जनरली तुमचा रेझ्युमे पाहण्यासाठी 1 ते 2 मिनिटाचा टाईम भेटतो, कारण इंटरव्ह्यूवरला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो, तुमच्यासोबत डिस्कशन करायचं असतं, तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. त्यामुळे ते रेझ्युमेमध्ये मेन पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करतात. सो तुम्ही तुमचा रेझ्युमे असा बनवा जेणेकरून इंटरव्ह्यूवरला मेन पॉईंट्स इझिली समजले पाहिजेत, हायलाइटेड पॉईंट्स दिसले पाहिजेत आणि तुमचे जे बाकीचे डिटेल्स आहेत ते तुम्ही कम्युनिकेशन डिस्कशनमध्ये त्यांना सांगू शकता. 6वा पॉईंट, तुमचे इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स रेझ्युमेमध्ये मेन्शन करा. आता यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने मला अशी दिसते की कॅन्डिडेट्स काय करतात, खूप सारे प्रोजेक्ट्स रेझ्युमेमध्ये ॲड करतात. अगेन तिथं पण तोच प्रॉब्लेम आहे. तिथं पण समजत नाही की कोणता प्रोजेक्ट तुमचा जास्त इम्पॉर्टंट आहे, कोणत्या प्रोजेक्टवर तुम्ही जास्त काम केलेलं आहे आणि कोणता प्रोजेक्ट तुमचा मायनर आहे. जसं की मेजर प्रोजेक्ट आपण करतो किंवा मायनर प्रोजेक्ट करतो. सो तुम्ही जर कंटिन्युअसली प्रोजेक्ट्स मेन्शन करत राहिले तर इंटरव्ह्यूवरला आयडिया येत नाही की कोणता इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. सो तुम्ही असं करू नका. तुम्ही फक्त इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स, ज्या प्रोजेक्ट्समध्ये खूप जास्त तुम्ही हेवीली काम केलेलं आहे, ज्याबद्दल खूप जास्त गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, जो प्रोजेक्ट खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, ज्याचा रिअल टाईम यूज खूप चांगला आहे, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे आणि ते ॲप्लिकेशन एखाद्या ऑर्गनायझेशनला किंवा एखाद्या ट्रस्टला किंवा एखाद्या सोशल मीडिया कंपनीला कोणालाही तुम्ही शेअर केलं असेल आणि ज्याने यूज होत असेल लोकांना, रिअल टाईम त्याचा इम्पॅक्ट असेल, असे प्रोजेक्ट्स तुम्ही डेफिनेटली रेझ्युमेमध्ये मेन्शन करा आणि त्याबद्दल डिटेल अंडरस्टँडिंगही करून जा. यामध्ये मला अजून एक पॉईंट इथे ॲड करायचा आहे, जो म्हणजे तुमच्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला डिटेल अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं, इंटरव्ह्यूअर्स हे प्रोजेक्टमध्ये जास्त इंटरेस्टेड असतात
आता ऑब्व्हियसली इंटरव्ह्यूवर टू इंटरव्ह्यूवर डिपेंड आहे, पण जनरली जेव्हा इंटरव्ह्यूअर्स तुमच्यासोबत इंटरॅक्ट करत असतात तेव्हा इंटरॅक्शनसाठी ते स्पेसिफिक मुद्दे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच काय की तुम्हाला ॲक्च्युली किती नॉलेज आहे प्रॅक्टिकल ह्या गोष्टी शोधण्यासाठी ते तुमचे प्रोजेक्ट्स पाहतात आणि तुम्हाला प्रोजेक्ट्सवर तुमचं डिस्कशन स्टार्ट करतात. सो तेव्हा जेव्हा एखादा इंटरव्ह्यूवर स्टार्टिंगपासून जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये जात असेल तर तो तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये खूप जास्त डिस्कशनमध्ये घेऊन जाऊ शकतो. दॅट मीन्स की तुमचा इंटरव्ह्यू जर समजा 1 तास असेल तर त्या 1 तासापैकी अर्धा ते पाऊण तास डिस्कशन हे प्रोजेक्टवरही होऊ शकतं. सो तुम्ही तुमचे जे प्रोजेक्ट्स लिस्ट डाऊन केलेले आहेत ते प्रोजेक्ट्स प्रॉपरली रिव्ह्यू करून अंडरस्टँड करून त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, काय विचारल्यावर तुम्हाला काय सांगायचं आहे याचं प्रॉपरली स्टडी करून तुम्ही जा अगोदर. आणि अगेन इथे मी हा एक पॉईंट आपल्या अगोदरच्या पॉईंटसोबत लिंक करत आहे जे की मी तुम्हाला स्पीकिंगसाठी सांगितलेलं आहे, ज्यामध्ये आपण असं डिस्कशन केलेलं आहे की तुम्ही मिररसमोर बसून किंवा मिररसमोर उभं राहून तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. सो तुम्ही प्रोजेक्टबद्दलही मिररसमोर तुमच्या प्रॅक्टिस करू शकता की तुम्हाला इंटरव्ह्यूअरने क्वेश्चन विचारलेला आहे आणि तुम्हाला आता प्रोजेक्टबद्दल सांगायचं आहे. सो तुम्ही मिररच्या समोर उभं राहून तुम्ही डिस्कस करा स्वतःशीच की तुम्हाला प्रोजेक्ट कसा आहे तुमचा, तुम्हाला प्रोजेक्टमध्ये काय गोष्टी आहेत, तुम्ही कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी यूज केलेल्या आहेत, तुमचे कोणते कोणते कलिग्स तुमच्यासोबत काम करत आहेत, कोणता कलिग कोणत्या पार्टवर काम करतो आहे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही प्रॉपरली तुमचा प्रोजेक्ट शोकेस केला, जर तुम्ही प्रॉपरली तुमचे स्किल्स इंटरव्ह्यूमध्ये दाखवले प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचे, तर इंटरव्ह्यूअरला यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिसतात. फॉर एक्झाम्पल त्यांना ग्रेट टीमवर्क दिसतं. जर तुम्ही तुमच्या कलिग्सला तुम्ही मेन्शन करतायत की या माझ्या कलिगने किंवा तुमच्या फ्रेंडने या टॉपिकवर काम केलेलं आहे, मी या पार्टवर काम केलेलं आहे, मग आम्ही कोलॅबोरेशन केलेलं आहे. सो तुमचं टीम वर्क किंवा टीम बिल्डिंग, कोलॅबोरेशन, राईट, कोऑर्डिनेशन या सर्व गोष्टी इंटरव्ह्यूला दिसतात आणि त्याला तुमच्यामध्ये हे एक स्किल दिसतं. सो ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणून असे इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स रेझ्युमेमध्ये डेफिनेटली मेन्शन करा. ह्या काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत ज्या तुम्ही डेफिनेटली रेझ्युमेमध्ये मेन्शन केल्या पाहिजेत. आता याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, रेझ्युमे हा तुम्हाला तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट करून देईल. एक पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत रेझ्युमेचं काम आहे, पण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुमचं परफॉर्मन्स हेच सिलेक्शन करून देणार आहे. तुमचा रेझ्युमे हा तुम्हाला सिलेक्शन करून देणार नाही आहे. रेझ्युमे तुम्हाला तिथपर्यंत रीच करेल. कसं होतं, जेव्हा कंपनीजमध्ये कॅन्डिडेट्सला हायर करायचं असतं किंवा काही पोझिशन्स ओपन होत असतात तेव्हा कंपनीज कॅन्डिडेट्सकडनं किंवा वेगवेगळ्या HR पोर्टल्समधनं किंवा वेगवेगळ्या थर्ड पार्टी कंपनीजकडनं रेझ्युमेज कलेक्ट करतात आणि त्या रेझ्युमेजला ते फिल्टरिंग करतात. त्याला इनिशियल स्क्रीनिंग असं म्हणतात. ना इनिशियल स्क्रीनिंगमध्ये कसं होतं, तुमचा रेझ्युमे डेफिनेटली तिथे चांगला पाहिजे. जर रेझ्युमे तुमचा चांगला असेल तर तुमचं इनिशियल स्क्रीनिंग डेफिनेटली होईल, पण त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो तुमचा स्किल आणि तुमचा इंटरव्ह्यूमधला परफॉर्मन्स यावरच डिपेंड आहे. सो तुम्हाला रेझ्युमे शॉर्टलिस्ट करून इंटरव्ह्यूपर्यंत तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देईल, पण त्याच्यानंतरचं काम तुमचं आहे, तुमच्या परफॉर्मन्सवर आहे. जर तुम्हाला रेझ्युमे बिल्डिंगमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारा. मी डेफिनेटली याच्यावर तुम्हाला रिप्लाय करून त्याच्याबद्दल काही ॲडिशनल टिप्स लागतील किंवा काही ॲडिशनल तुम्हाला गायडन्स लागत असेल तर तुम्ही डेफिनेटली करेल. 5वं सोल्युशन, तुमची ओव्हरऑल प्रोफाईल ही स्ट्रॉंगली बिल्ड करा. आता यामध्ये ऑब्व्हियसली यामागं आपण जे काही डिस्कस केलेलं आहे ते सर्व पॉईंट्स येतीलच. तुमचा रेझ्युमे स्ट्रॉंग पाहिजे, तुमचा स्कोर चांगला पाहिजे, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स तुमचे स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं सिस्टम डिझाईन नॉलेज चांगलं पाहिजे, तुमचं डेटा स्ट्रक्चर अंडरस्टँडिंग चांगलं पाहिजे. या सर्व गोष्टी तर यामध्ये आल्याच, पण जर प्रोफाईल स्ट्रॉंगली बिल्ड करायची असेल तर तुमचं नेटवर्कही बिल्ड पाहिजे चांगलं. आता नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे काय, तुमची प्रोफाईल ही वेगवेगळ्या पोर्टल्सवर जसं की LinkedIn किंवा Naukri.com किंवा Monster.com किंवा Hirist.com किंवा Insta Hire किंवा वेलफाउंड किंवा कटशॉट यांच्यासारखे वेगवेगळे पोर्टल्स आहेत, यांच्या थ्रू तुमची प्रोफाईल तुम्ही कंप्लीट करा. आता फक्त प्रोफाईल कंप्लीट करा ॲज इन तुम्ही फक्त तिथं तुमचं अकाउंट ओपन करा आणि त्यामध्ये तुमचा रेझ्युमे अपलोड करा असं नाही आहे. तिथे खूप सारे डिटेल्स ते मागतात. त्यामध्ये तुमचे स्किल्स ॲड करावे लागतात, तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट्स ॲड करावे लागतात, तुमचं इंजिनिअरिंग स्टार्टिंग इयर, तुमचं एंडिंग इयर, तुमचं इंजिनिअरिंग सोडून जर दुसरा कोर्स असेल BCS, PCA, MCS, MCA हे कोणतेही कोर्सेस असतील तर ह्या सगळ्या कोर्सेसची इन्फॉर्मेशन, तुमच्या कोणत्या इयरला किती तुम्हाला पर्सेंटेज होते या सगळ्याची डिटेल्स, नंतर तुमची प्रोजेक्ट्सची इन्फॉर्मेशन, तुमच्या वेगवेगळे स्किल्स जर तुम्ही शिकले असतील तर त्या स्किल्सची इन्फॉर्मेशन, तुम्ही सर्टिफिकेशन जर केली असतील तर ते सगळे सर्टिफिकेशनची इन्फॉर्मेशन, ही सगळी इन्फॉर्मेशन प्रत्येक पोर्टलवर तुम्हाला अपलोड करावी लागते आणि त्यानंतरच तुमची प्रोफाईल ही कम्प्लिटली बिल्ड होते. सो तुम्ही अशा प्रोफाईल बिल्ड करा. जर तुम्हाला प्रोफाईल बिल्डिंगसाठी एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर डेफिनेटली मी त्याच्यावर व्हिडिओ करेल. तुम्ही मला तसं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा. स्ट्रॉंग प्रोफाईल बिल्डिंगमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं गिटहब कंट्रीब्युशनही वाढवा. कसं होतं की काही ऑर्गनायझेशन्स ह्या तुमचं लीड कोड
प्रोफाईल किंवा तुमचा डेटा स्ट्रक्चर कोडिंग स्टँडर्ड हे सगळं पाहतातच, पण याच्यापेक्षा तुम्ही गिटहब कंट्रीब्युशन तुमचं काय आहे, तुम्ही प्रोजेक्ट्स ओपन सोर्स प्रोजेक्ट्स तुम्ही किती बनवलेले आहेत, ओपन सोर्स कंट्रीब्युशन तुमचं काय आहे, याकडे कंपनीचा खूप जास्त फोकस असतो. स्पेशली स्टार्टअप कंपनीजमध्ये कसं असतं, त्यांचे एक्सपेक्टेशन्स हे तुमचे फर्स्ट डेपासून कोडिंगचे असतात. मेनली आजकाल सगळ्याच ऑर्गनायझेशनचे एक्सपेक्टेशन तसेच आहेत, पण स्टार्टअपमध्ये एक्सपेक्टेशन्स फर्स्ट डेपासून खूप जास्त असतात. सो त्यांना तुम्ही आयडियली कॉलेजेसमध्ये असताना किंवा तुमच्या प्रोजेक्ट वर्कमध्ये काम करत असताना तुम्ही एक्झॅक्टली काय काय काम केले यामध्ये त्यांना खूप जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून तुम्ही तुमची गिटहब प्रोफाईल ही खूप चांगली बिल्ड करा आणि व्यवस्थित शोकेस करा. सो हे आहेत 5 सोल्युशन्स ज्याने तुम्हाला आयटीमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा आयटीमध्ये जॉब स्विच करण्यासाठी जे काही चॅलेंजेस येतात ते चॅलेंजेस तुम्ही टॅकल करू शकता. तुम्हाला या व्हिडिओचा कॉन्टेंट कसा वाटला हे नक्की मला तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुमचा काही फीडबॅक असेल, मी काही गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत, काही गोष्टी माझ्या चांगल्या आहेत, त्या गोष्टी प्लीज हायलाईट करा, जेणेकरून मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याला इम्प्लिमेंट करेन आणि जास्तीत जास्त क्वालिटी कॉन्टेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर या व्हिडिओचं कॉन्टेंट आवडलं असेल तर प्लीज तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.